प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या सिस्टीम मध्ये विद्युत पॉवर वाहून नेली जाऊ शकते? ऑप्शन ए ओव्हरहेड सिस्टीम, ऑप्शन बी अंडरग्राउंड सिस्टीम, ऑप्शन सी दोन्ही ए आणि बी, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही ए आणि बी. प्रश्न क्रमांक 2. कंडक्टर ग्राहकाच्या टर्मिनलला डिस्ट्रीब्युशनशी जोडतात. ऑप्शन ए डिस्ट्रीब्युटर, ऑप्शन बी सर्व्हिसमेन्स, ऑप्शन सी फीडर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सर्व्हिसमेन. प्रश्न क्रमांक 3. अंडरग्राउंड सिस्टीम टिंबटिंबच्या वर चालवली जाऊ शकत नाही. ऑप्शन ए 440 व्होल्ट, ऑप्शन बी 11 केव्ही, ऑप्शन सी 33 केव्ही, ऑप्शन डी 66 केव्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 66 केव्ही. प्रश्न क्रमांक 4. ओव्हरहेड सिस्टीमची टिंबटिंब पर्यंत ऑपरेशनसाठी रचना केली आहे. ऑप्शन ए 11 केव्ही, ऑप्शन बी 33 केव्ही, ऑप्शन सी 66 केव्ही, ऑप्शन डी 400 केव्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 400 केव्ही. प्रश्न क्रमांक 5. भांडवली परिव्यवहारावरील व्याज आणि घसारा या कारणास्तव वार्षिक खर्चाचा परिवर्तनशील भाग कंडक्टरमध्ये वाया जाणाऱ्या विद्युत ऊर्जेच्या वार्षिक खर्चाच्या बरोबरीचा असल्यास एकूण वार्षिक खर्च किमान असेल आणि कंडक्टरचा संबंधित आकार सर्वात किफायतशीर असेल हे विधान म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए केल्विनचा नियम, ऑप्शन बी ओहम नियम, ऑप्शन सी किर्चॉफ नियम, ऑप्शन डी फॅरेडेचा नियम, ऑप्शन ई वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केल्विनचा नियम. प्रश्न क्रमांक 6. क्रिओसाइट ऑइल किंवा कोणत्याही संरक्षक कंपाऊंडने चांगल्या प्रकारे इम्प्रिगेंटेड केलेल्या लाकडी खांबाला टिंबटिंब जीवन असते. ऑप्शन ए 2 ते 5 वर्ष, ऑप्शन बी 10 ते 15 वर्ष, ऑप्शन सी 25 ते 30 वर्ष, ऑप्शन डी 60 ते 70 वर्ष. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 25 ते 30 वर्ष. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता पदार्थ ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनच्या विद्युत पॉवर मध्ये वापरला जात नाही? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी स्टील, ऑप्शन डी टंगस्टन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी टंगस्टन. प्रश्न क्रमांक 8. गॅल्वनाइज स्टील वायर सामान्यतः टिंबटिंब सारखा असतो. ऑप्शन ए स्टे वायर, ऑप्शन बी अर्थ वायर, ऑप्शन सी रचनात्मक घटक, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 9. RCC पोल मधील अंतर टिंबटिंब असते. ऑप्शन ए 40 ते 50 मीटर, ऑप्शन बी 60 ते 100 मीटर, ऑप्शन सी 80 ते 100 मीटर, ऑप्शन डी 300 ते 500 मीटर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 80 ते 100 मीटर. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कशावर कोरोनाचा परिणाम जास्त प्रमाणात होतो? ऑप्शन ए कंडक्टरचा आकार, ऑप्शन बी कंडक्टरचा आकार, ऑप्शन सी कंडक्टरच्या पृष्ठभागाची स्थिती, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते ट्रान्समिशन लाईनचे स्थिरांक आहेत? ऑप्शन ए रेजिस्टन्स, ऑप्शन बी इंडक्टन्स, ऑप्शन सी कॅपॅसिटन्स, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 12. ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज रेग्युलेशन टिंबटिंबद्वारे सांगितले जाते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 13. ओपन सर्किट केलेल्या किंवा हलक्या भारित रेषेच्या प्राप्ती शेवटी व्होल्टेजमध्ये वाढ होण्याच्या घटनेला म्हणतात. ऑप्शन ए सीबॅक प्रभाव, ऑप्शन बी फेरांटी प्रभाव, ऑप्शन सी रामन प्रभाव, ऑप्शन डी वरीलपैकी काही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ऑप्शन बी फेरांटी प्रभाव. प्रश्न क्रमांक 14. रेषा प्रतिबाधा आणि शंट प्रवेशाच्या गुणोत्तराचे वर्गमूळ म्हणतात. ऑप्शन ए
रेषेचा लाट प्रतिबंध, ऑप्शन बी रेषेचे आचरण, ऑप्शन सी रेषेचे नियमन, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे रेषेचा लाट प्रतिबंध. प्रश्न क्रमांक 15. सतत व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम खालीलपैकी कोणता दोष आहे? ऑप्शन ए प्रणालीच्या शॉर्ट सर्किट करंट मध्ये वाढ, ऑप्शन बी लाईन टर्मिनल वर सर्व लोडवर स्थिर व्होल्टेजची उपलब्धता, ऑप्शन सी उच्च टर्मिनल अभिक्रियांच्या संभाव्य वापरामुळे रेषेसाठी अधिक चांगल्या संरक्षणाची शक्यता, ऑप्शन डी मध्यम आणि जड भारांच्या वेळी पॉवर फॅक्टरमध्ये सुधारणा, ऑप्शन ई लांब अंतराच्या जड पॉवर ट्रान्समिशन बाबतीत दिलेल्या कंडक्टर आकारासाठी वाढीव शक्ती वाहून नेण्याची शक्यता. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रणालीच्या शॉर्ट सर्किट करंट मध्ये वाढ. प्रश्न क्रमांक 16. कमी व्होल्टेज केबल्स टिंब पर्यंत वापरण्यासाठी आहेत. ऑप्शन ए 1.1 केव्ही, ऑप्शन बी 3.3 केव्ही, ऑप्शन सी 6.6 केव्ही, ऑप्शन डी 11 केव्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 6.6 केव्ही. प्रश्न क्रमांक 17. उच्च व्होल्टेज केबलचे ऑपरेटिंग व्होल्टेज टिंब पर्यंत आहे. ऑप्शन ए 1.1 केव्ही, ऑप्शन बी 3.3 केव्ही, ऑप्शन सी 6.6 केव्ही, ऑप्शन डी 11 केव्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 11 केव्ही. प्रश्न क्रमांक 18. सुपर टेन्शन केबल्सचे ऑपरेटिंग व्होल्टेज पर्यंत आहे. ऑप्शन ए 3.3 केव्ही, ऑप्शन बी 6.6 केव्ही, ऑप्शन सी 11 केव्ही, ऑप्शन डी 33 केव्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 33 केव्ही. प्रश्न क्रमांक 19. अतिरिक्त उच्च सायन्स केबलचे ऑपरेटिंग व्होल्टेज पर्यंत आहे. ऑप्शन ए 6.6 केव्ही, ऑप्शन बी 11 केव्ही, ऑप्शन सी 33 केव्ही, ऑप्शन डी 66 केव्ही, ऑप्शन ई 132 केव्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 66 केव्ही. प्रश्न क्रमांक 20. भूमिगत केबल टाकण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए डायरेक्ट लाइनिंग थेट बिछाना, ऑप्शन बी ड्रॉ इन सिस्टम, ऑप्शन सी ठोस प्रणाली, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 21. केबल्स मध्ये उष्णता निर्माण करण्याचा स्रोत खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए केबल इन्सुलेशन मध्ये ड्राय इलेक्ट्रिक नुकसान, ऑप्शन बी कंडक्टर मध्ये I2R लॉस, ऑप्शन सी धातूचे आवरण आणि शस्त्रांचे नुकसान, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे केबल जास्त गरम होऊ नयेत? ऑप्शन ए तेलाची स्निग्धता कमी होऊ शकते आणि ते उच्च पातळी पासून बाहेर पडू शकते, ऑप्शन बी तेलाच्या विस्तारामुळे आवरण फुटू शकते, ऑप्शन सी असमान विस्तारामुळे इन्सुलेशन मध्ये पोकळी निर्माण होऊ शकते ज्यामुळे आयनीकरण होईल, ऑप्शन डी तापमानासह डायइलेक्ट्रिक नुकसान वेगाने वाढल्यामुळे थर्मल अस्थिरता वाढू शकते, ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणती डीसी वितरण प्रणाली सर्वात सोपी आणि पहिल्या किमतीत सर्वात कमी आहे? ऑप्शन ए रेडियल प्रणाली, ऑप्शन बी रिंग सिस्टम, ऑप्शन सी इंटर कनेक्टेड सिस्टम, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रेडियल प्रणाली. प्रश्न क्रमांक 24. बूस्टर म्हणजे? ऑप्शन ए मालिका जखम जनरेटर, सिरीज वाउंड जनरेटर, ऑप्शन बी शंट वाउंड जनरेटर, ऑप्शन सी सिंक्रोनस जनरेटर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सिरीज वाउंड जनरेटर, मालिका जखम जनरेटर. प्रश्न क्रमांक 25. ट्रायल आणि एररच्या पद्धती व्यतिरिक्त इंटरकनेक्टेड सिस्टीम मध्ये नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए वर्तमान पद्धत प्रसारित करणे, ऑप्शन बी थेवेनिनचे प्रमेय, ऑप्शन सी प्रवाहाची सुपरपोजिशन, ऑप्शन डी किर्चॉफच्या कायद्याचा थेट
वापर. ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.